च्या वतीने स्वागत आहे। या चषकासाठी ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्यांचे निश्चित आम्ही आभार। ओके, या तुकाराम रामचंद्र बावदाने यांनीही या चषकासाठी लाख मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचंही आम्ही सततचे आभारी आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण आलेल्या प्रेक्षकांना ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली त्या ताई झोरे यांच्या स्मरणार्थ श्री गुरुनाथ तुकाराम बावदाने यांनी संपूर्ण पाण्याची व्यवस्था केली, त्यांचंही आम्ही बालावली टीमच्या वतीने धन्यवाद मानतो। दादा दोनच चेंडू झाले, स्कोर विचारू नका, 10 धावा तुम्हाला पण माहिती आहे। खर तर क्रिकेटचा अगर सच्चा कोणी प्रेमी असेल तर आमच्या मागे। अजून एक बॅटची लिडिंग आहे, हो कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द टुर्नामेंट नाव आहे, काय नाव आहे, कोण आहे तो? मैदानाच्या बाहेर जाताना दिसतात, पण चांगली सुरुवात मात्र त्यांनी करून दिली आहे, दमदार सुरुवात। त्यांची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमलेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। धावसंख्या मात्र चांगली आहे, 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली। दीपकनी खरं तर आपला दीपक मात्र जळवून ठेवलाय, नाहीतर पहिल्या 2 चेंडू मध्ये दीपकची वात विजली होती, पण ती पुन्हा एकदा तेल टाकून त्यांनी मात्र ती दीपक त्यांनी पुन्हा एकदा पेटवलाय आणि सांगितलंय आय एम रेडी। बघा दीपक म्हटलं तर आपल्याला प्रकाश देणारं काम, पंथीमध्ये आपण काय पाहतो तर दीपक ओवाळतो कशाने, आपण तो दीपकांनीच ओवाळतो। 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, चला टायमर ऑन आहे, फिल्डिंग टीम टायमर ऑन आहे, 15 मिनिटांमध्ये 5 षटका हाताळायचे आहेत, नाही आता पेनल्टी देण्यात येईल। या मॅच मध्ये पेनल्टी धावांची नसणार आहे, तर एक खेळाडू तुमचा अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। बघा मी मागे का सांगितलं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे। मी मागे सांगितलं की मोबाईल तुमचा महागडा असेल, लाखोचा असेल, करोडोचा असेल, हजाराचा असेल, अगर त्याला नेट नसेल तर त्या मोबाईलला तुम्ही हात सुद्धा लावणार नाहीये, कारण बिना नेट मोबाईल आजकाल चालतच नाहीये। क्रिकेटमध्ये तुमचा पायांचा वापर झाला नाही तर हा गोलंदाज तुम्हाला 6च्या 6 चेंडू जाग्यावरती उभा ठेवू शकतो। फुटवर्कचा वापर करावा लागणार आहे। हो इथं बघा मी सांगितलं आणि फुटवर्कचा वापर केलाय आणि
ओझर संघ तुमचा 12 मॅन पाठवा. ए दीपक दादा तू ये बाबा, तू ये. कुणाल मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, विनयनी ताकदीची गोलंदाजी. हो काय फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू थांबणार नाही आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळाल्या विनय मात्र काय नेत्रदीपक गोलंदाजी. पहिल्या चेंडूमध्ये विकेट, दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार, तिसऱ्या चेंडूमध्ये विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय शेळके. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. भालवली धनगर चषक 2026 20 धावा. भालवली धनगर चषक 2026 एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. हो हे काय घडलं. लेफ्ट करायचं होतं पण चेंडू आपण जर पाहिला तर त्यांच्या पायाला मात्र स्पर्श होतोय आणि कमालीची गोलंदाजी. नाव आहे विनय. रोखून ठेवलंय कुठंतरी, मात्र फलंदाजाला रोखण्याचं काम या गोलंदाजांनी केलंय. नाव आहे विनय. अजून एक मात्र चांगला चेंडू, धावबाची संधी, पण फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या घरी पोहोचलेत. दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या झालेली आहे 21 धावा. खरं तर आज सर्व संघ मनाशी निश्चय घेऊन टीमचा मात्र प्रयत्न असणार आहे की आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. हो खरं तर पदललित दाखवलं आणि सिंगल धाव मात्र अर्चित केली. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त. 2 षटकानंतर धावा झाल्यात 22 धावा. चला डीजे एक सुंदर संगीत होऊन जाऊन दे.
षटक क्रमांक 3 माने मात्र येतात गोलंदाजी ट्रॅकवर. करण माने, जो किसी को नहीं माने, नाम है करण माने. बघा काय मात्र चेंडू पेश केलाय, तेवढा ताकदीचा फटका पेश केलाय. चांगली फिल्डिंग, 2 धावा मात्र पूर्ण केल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्येला आकार मात्र देण्याचं काम या फलंदाजाचं राहिलंय. करण माने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. खरं तर चांगला संघ आहे आणि आपण जर विचार केला तर ड्रेस कोड त्यांनी मात्र प्रदान केलाय, ब्लॅक ट्रॅक आणि ब्लू टी शर्ट. जणू काही इंडिया संघ इथं दाखल झालाय का काय, हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हो, काय चेंडू पेश केलाय. यस, भयानक. महागाईच्या काळात स्वस्ताईचा कमाल. 5ला 1, 10ला 3, चोकोबार चोकोबार चोकोबार, आलाय डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे करण माने. हो, पुन्हा एकदा पदललित दाखवलं आणि थोडीशी खराब फिल्डिंग मात्र बघायला भेटली ऑनच्या दिशेने. काय मात्र फलंदाजी सुरू आहे, काय गोलंदाजी सुरू आहे. प्रत्येक चेंडू मागे प्लॅन रचले जात आहेत. धावसंख्या पोचते 26. दादा बावदाने दादा नमस्कार, कशात. रेड टोपी आणि खतरा, चला लाल कलर म्हटलं तर खतरा. हो, पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण करण माने. आज मात्र या माऊलच्या मनोरंजन मैदानामध्ये आपल्या संघाची छाप, आपल्या समाजाची छाप, आपल्या गावाची छाप, आपल्या स्वतःची छाप सोडत असताना या बालवली धनगर चषक 2026 मध्ये हा कुठला शॉट होता. चेंडू कुठं, बॅट कुठं, असं म्हणूया की धुंडो धुंडो रे साजना. म्हणजे करण मानेने सांगितलंय की मैं किसी को नहीं मानूंगा, लेकिन यहाँ पर मेरी गेंद यहाँ पर मानेगी. म्हणजे टप्पा पडल्यानंतर चेंडूनी गर्र मात्र काठा बदलला आणि यष्टांच्या मागे मात्र चेंडू विसावला. फलंदाज मात्र बघत राहिले. अजून एक मैदानाच्या आतमध्ये सुरू काय. फलंदाजाला करण मानेचा चेंडू मात्र समजत नाहीये. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटका अखेरीस धावा कुठल्या आहेत, 27 धावा. चला डीजे मास्टर होऊन जाऊन एक सुंदर संगीत. वरती मात्र सुरू आहेत आणि आनंदाची गोष्ट ही आहे की श्रीनगर के वीर चे कॅप्टन मंगेश वैती या माहूल गावातलेच आहेत आणि ते संघाचं मात्र नेतृत्व करतायत. थोडासा बॅकफुटला आहे पण चेंबूरचं नाव ज्यांनी मात्र राखून ठेवलंय तोच म्हणजे मंगेश वैती, या माहूल कोलीवाडाचा, या चेंबूरचा वंडर बॉय. यस, लास्ट स्पर्धेला मात्र इथं होते पण या टायमाला त्यांची स्पर्धा सुरू आहे. ते इथं आपल्याला दिसत नाहीये. गुजरातला आपण जर विचार केला ती स्पर्धा आहे. गतवर्षी DY पाटीलला आपण ती स्पर्धा अनवली पण वाव टुर्नामेंट मात्र सुरू आहे. वुमन क्रिकेट लीग मात्र सुरू आहे, त्या DY पाटीलला सुरू आहेत. पुढे मात्र पदललित दाखवलं, एक चांगला फटका मात्र सजवला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि तो प्रयत्न मात्र पूर्ण झाला. धावसंख्या पोचते 29च्या घरात. अजून एक, क्या बात है, काय फटका सजवलाय.
मात्र मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. फटका फसलाय. कुठलाही खेळाडू नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. आणि जो विचारतात ना काय आहे क्रिकेट, तर तुमच्यासाठी फक्त तो खेळ असेल, आमच्यासाठी तो खेळ नाहीये. ती आमची भावना आहे, तो आमचा आनंद आहे. हेच आहे आमच्यासाठी क्रिकेट. खरं तर आज भारताचे आपण जर विचार केला तर क्रिकेटचे भगवान, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, क्रिकेटचे भगवान आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सर. हो, इथं मात्र आवाज झाला, मागणं गेला बघ, पण कुठे गेला? चेंडू तिथंच आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अपील मात्र केली जाते, पण पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. धावसंख्या पोचते 37. गोलंदाजांनी कमबॅक केलं. शेवटचं षटक हाताळत असताना महेश, लास्ट बॉल. महेश मात्र काय गोलंदाजी करतायत. आणि शेवटच्या चेंडूमध्ये बघायचं आहे काय नंबर येणार आहे. 1 2 3 4 5 6 की नंबर 0. शेवटचा चेंडू आहे महेश यांचा. फलंदाज तर नक्कीच मोठाच प्रयत्न करणार आहे. इथं मात्र काय घडलं. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली वर राहिलाय आणि निदाव चेंडूची सांगता. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटका अखेर आमचे चला आपण जर विचार केला तर दीपक कोकरे आणि रवींद्र जांगे यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं भालावली चषक 2000च्या टीमच्या वतीने धन्यवाद. टॉसची प्रक्रिया पूर्ण झाली. जय मल्हार खिनगिनींनी मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी मात्र स्वीकारली आणि भालवली 11 संघाला मात्र क्षेत्ररक्षण करायचं. चला जाऊया लाईव्ह मॅच कडे, जिथं मात्र आवाजामध्ये थोडासा होतोय बदल. आमचे साथी समालोचक प्रकाश जोरे सर. धन्यवाद दादा.
त्या जेवणाच्या आस्वादानंतर सुगंध पसरलेला जो जेवणाचा होता ना, तो खऱ्या अर्थाने जाऊन त्याचा आनंद घेतला आणि जणू काही दोन्ही हाताने थाव मारला असं ते जेवण. हातांचा बोटांचा वास संध्याकाळपर्यंत जाणार नाही अशा प्रकारचं ममत्व असलेलं जेवण त्या भालावलीकरांच्या माध्यमातून आज संपूर्ण समाजाला लाभलं. खरंच दरम्यान सुरेख गोलंदाज संजय, नाम तो सुना ही होगा. लास्ट सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये या संजयने या ओझर गावची गोलंदाजीची कॅप्टनशिप केली, गोलंदाजीचं नेतृत्व केलंय. संजय शेळके समोर आहे. स्ट्राईकला करण माने, नॉन स्ट्राईकला अक्षय. 38 धावांचा चेस. दुसरा चेंडू भिरकावलाय, चेंडू हवेत आहे, नक्कीच चेंडू सीमा पार जाईल. येस, इट इज द 6th रन. झापूक झुपूकचा फटका नव्हता, तर हा होता टक्क टक्क दे को सावरिया. ये झापूक झुपूक नहीं था, ये करण माने बोल रहा है कि वे सावरिया जरा रुक जा और इस शॉट को देखते जा, और वो भी कैसे टक्क टक्क देख. अशा प्रकारचा फटका करणच्या बॅटमधून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, फायदा उचलण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका मोठा आहे, थांबवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक विश्वनाथ यांनी चेंडूला अडवलं. पुन्हा एकदा गोलंदाजीकडे गेलंय. एक चेंडू, पहिला निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट आणि पुन्हा मोठा फटका. एकनाथच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. एकनाथ हे तो ओझर संघाकडनं सुद्धा चुकी झाली. स्कोरर नाव, धावसंख्या 6, तुमचं नाव? प्रतीक. भालावलीचा प्रतीक स्कोरर म्हणून काम पाहतोय. थोडीशी ना ओझर संघाकडनं सुद्धा चुकी झाली. तुम्ही नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंगला उतरलाय, नवीन तुमचा चेंडू असणार आहे आणि नवीन चेंडूवरती तुम्ही 2 हिटर फलंदाजांना सलामीला पाठवताय. ही कुठेतरी ना एक गेम्स ऑफ सेन्स जो म्हणतात ना, तो कमी पाहायला मिळाला. कारण जसा चेंडू जुना होतो तसा तुमचा बॅटर जो हिटर असतो तो मैदानात येणं गरजेचं असतं. मग तुम्ही कमलेशला ओपनिंगला पाठवून चेंडूला पहिला जुना करणं गरजेचं होतं. तिथे फसलात. एकनाथ आणि गणेश दोन्ही अगदी नवीन चेंडूवरती तंबूत परतले. जर एकनाथ किंवा गणेश सारखा फलंदाज शेवटच्या त्या 3ऱ्या किंवा 4थ्या षटकामध्ये असता तर धावा अजून पाहायला मिळाल्या असत्या. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, विचार करणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग याच्याशिवाय तुम्ही मैदानात क्रिकेट खेळू शकत नाही. कोणा एकाचं क्रिकेट नाहीये मित्रांनो. संपूर्ण 11 जण मिळून ज्यावेळी एक मतानं आणि एक दिलानं जेव्हा खेळतात ना, जसं आज भालावलीचा 50 घरं असणारा गाव आज एक गाव एक संघ बनून उतरलाय, त्यावेळी कुठेतरी ही एवढी दिमागदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे, दिमागदार आयोजन पाहायला मिळालंय.
तसंच जोपर्यंत मैदानात 11 खेळणारे खेळाडूंचं एक मत होत नाही, एक दिल होत नाही, एक जीव होत नाही, तोपर्यंत फायनलचा सामना किंवा ती ट्रॉफी तुम्हाला मिळत नाही. मित्रांनो, तुम्हाला आदर करावा लागेल. कधी कधी काहींना वाटतं की मी 4 षटकांच्या सामन्यामध्ये मीच बॅटिंग करतो, मीच बॉलिंग करतो. अरे परंतु तुला संधी तेव्हा मिळाली जेव्हा 11 जण खेळतायत. 11वा जर खेळाडू नसेल तर संघ बाद केला जातो. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल, आड़े हाथों लिया है, आते ही पहली गेंद पे प्रहार था, लेकिन देखिए एक बार फिर क्या कैच लपका है. इस खिलाड़ी का नाम खडीबाद झालाय. बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिला विनयला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रत्येक संघ अडचणी सापडलाय. मिळंद मानाईचा अंबाई चषक, अंबाईचा संघ थोडासा अडचणी सापडलाय. 2 मोठे खेळाडू तंबूच्या दिशेने गेलेत. गोलंदाजी वाटते आपण नवोदित गोलंदाज आयुषला पाहतोय. आयुष कोकरे, मिस्टर राजापूरचे रवी कोकरे यांचे पुत्र. लिजेंड ऑफ धनगर क्रिकेटचा खेळाडू रविदादा कोकरे यांचा हा सुपुत्र आयुषला आपण पाहतोय. वडिलांनी बरेच या क्रिकेटसाठी योगदान दिलंय. डाकुरा फलंदाज प्रतीक दाखल झालाय. नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय अक्षयला. 38 धावांचा टार्गेट सेट झालेला आहे. चाललाय पुन्हा एकदा आयुष. टप्प्याचा चेंडू आणि समाचार घेतलाय. काही ते झेल होईल, पाहावं लागेल. होय, झालंय. कमलेशने टिपलाय. मोठा पटक्यांचा नाद इथे भारी पडलाय. कमतय जाणवला कमी. टायमिंग जर प्रॉपर झाला असता किंवा तुम्ही निवडलेलं क्षेत्र योग्य ठरलं असं ना. गॅप पहा, इकडे लवकेश शेळके कुठे उभे आणि तिकडे कमलेश शेळके कुठे उभे. किती मोठा गॅप पहा, पण मारला कुठे चेंडू झेरो हातात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, विचार करावे लागतात. चला आता मात्र बदल झाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडासा झालाय. डावखुरा फलंदाज होता, त्यासाठी क्षेत्ररक्षक व्यूह रचला होता. त्या जाळ्यामध्ये प्रत्येक अडकला. प्रत्येक चेंडूवरती ते मात्र बातचीत होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, परंतु एकनाथजी वेळेचा अभाव आपल्याकडे आहे. वेळ तुम्हाला पालन करावंच लागेल. कर्णधार कमलेश शेळके यांना आम्ही या संघाचे कर्णधार म्हणून जाणतोय. मैदानावरती त्यांची ऍक्टिव्हिटी दिसणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडू तुम्ही फील्ड सेट करू शकत नाही. पुन्हा एकदा चाललाय आयुष. नवीन आहे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इस गेंद को हुक कर दिया है. अलंद कारपेट गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए भालावली
संतोष एका बाजूला मात्र अंबाई संघाचा अक्षय नॉन स्ट्राईकला उभा आहे. जोपर्यंत अक्षय आहे तोपर्यंत अंबाई संघाची संपूर्ण आशा पल्लवित आहे. या अक्षयने गेल्या काही स्पर्धांमध्ये बरंच प्रभावित केलंय आणि म्हणूनच त्याच्याकडनं अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत ना. अडतीस धावांचा पाठलाग आहे. धावसंख्या पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये 34 धावा झाल्या. 38 धावांचा टार्गेट सेट झालाय आणि ह्या 38 धावा बनवायच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत बघितलं गेलं स्कोर कार्ड तर गडी मात्र 3 बाद झालेत आणि धावांचा विचार केला तर धावा 11. षटक क्रमांक दुसरं चालू असताना चांगला तो रनआउटची संधी परंतु सुरक्षित. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 होते आणि छोटी चमुकली स्वरा ही ते मात्र कॅमेऱ्यामध्ये कैद होते. या लेकींनी या 2 लेकींनी सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने या भालावली चषकाच्या यशामध्ये जी काही छान लावलाय ना बऱ्याच वर्ष त्या आठवणी नक्कीच जाग्या राहणार आहेत. त्या 2 मुलींचं सर्व खेळाडूंना सर्व इथल्या जमलेल्या प्रेक्षकांना सर्व इथे जमलेल्या क्रीडा रसिकांना घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाणं त्यानंतर त्यांच्या हस्ते झालेला तो ट्रॉफीचं अनावरण सगळं काही दिमागदार. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज येतोय कुणाल. 13 धावा 12 चेंडू आणि गरज असणार आहे मला वाटतं 25 धावांची. मी मात्र जोपर्यंत बावदाने सर जोपर्यंत अक्षय अंबाई संघाचा अक्षय मैदानात आहे ना तोपर्यंत आशा नक्कीच अंबाई संघाच्या अजून पल्लवित आहेत. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. समीकरण एवढंच सध्याच्या क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर मोठं नाहीये. पहिला मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू बाहेर होता अवांतर जातोय. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. वेळ अगदी ज्याप्रमाणे जसं पाणी वाहतं ना त्या पाण्याला आपण थांबवू शकत नाही त्या पद्धतीचा वेळ आपल्या जीवनामध्ये मित्रांनो असतो. या वेळेचं महत्व ज्याला कळलं तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. लक्ष्मणजी चौगुले दादा माझ्यासोबत आहेत. बावदाने सर आहेत. अगदी जीवनामधील बरेच वर्ष तुम्ही हे जीवन कसं असतं काय करावायचं असतं कसं जगायचं असतं हे तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि म्हणूनच जीवनामध्ये एक गुरु असणं एक मार्गदर्शक असणं खूप महत्वाचा असतो. मग तो क्रिकेटच्या मैदानावरती खेळ खेळण्यासाठी असेल तुमचं जीवन जगण्यामध्ये मिळाला तुम्हाला तो योग्य मित्र असेल मार्गदर्शक महत्वाचा आहे. कोणीतरी चांगलं सांगणारा भेटणं गरजेचं आहे. त्याशिवाय दिशा या जीवनाला मिळत नसते. चाललाय पुन्हा गोलंदाज कुणाल. स्ट्राईकला अक्षय. मोठा फटका पुन्हा एकदा. अक्षय के भी बल्ले को आज कहीं ना कहीं नजर लगी है किसी की तो उतारनी होगी. अंबाई मिलन संघाला ज्या पद्धतीने आम्ही पाहिलंय ज्या पद्धतीचा खेळ त्यांच्या खेळाडूंकडनं पाहिलाय 60 ते 70 धावा सुद्धा या खेळाडूंनी अगोदर चेस केले आहेत. म्हणूनच म्हटलं जातं ना क्रिकेट हा खेळ दिवसा ज्याचा असतो त्याच्याच बाजूला जातो आणि ही ते मात्र बहुत हो गया अभी मेरी बारी है. अक्षय यहाँ पे गेंद को बाहर फेंक रहा है 6 रनों के लिए.
चेंडूवरती शेवटपर्यंत लक्षावरती ती नजर ठेवत टिपलेले ते 2 झेल. अक्षय मात्र तंबूत परतलाय. 6 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश माने दाखल होतोय. जुना खेळाडू आहे आणि म्हणतात ना, जेवढा जुना तांदूळ तेवढा भात चांगला. हे हाली सध्या मला जमायला लागला सर, ना तर म्हटलं ना हे मी शायऱ्या वगैरे मारत नाही कधी ना. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा अटीतटीचा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. याहून अजून काय पाहिजे. व्यूहरचना आखली जाते, क्षेत्ररक्षण सजवला जात आहे. संतोष सर पिडअप करायचा आहे. गणेश टाइम वेस्ट नाही करायचा आहे. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टायमर झालाय का? टाइम मध्ये संपलायत का 3 षटका? पहा, वेळ घ्यायचा नाहीये मित्रांनो. जिंकेल हारेल कोणी ठीक आहे, परंतु क्रिकेटचा हा इथे विजय व्हायला हवा. कुरगुड्या ठीक आहेत, मानसिक दबाव वाढवणं ठीक आहे, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. फिर एक बार गेंद हवा में, संतोष पे गेंद को भेज दिया. गेंद सीमा रेखा के बाहर. झालेत इथे पण चूक होते. कर्णधार ऍक्शन मध्ये दिसत नाहीये. 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आहे. तुम्ही क्षेत्ररक्षक सगळे बाउंड्रीवरती लावलात कशाला? धावा थांबवा ना, एका सिंगल धावा, दबाव वाढवा. चला गणेश, वेळ जातोय, बराच वेळ खाल्लात तुम्ही. खरंच 4 चेंडूचा खेळ बाकी, 2 धावांची गरज. संतोष शिंदे ऑन स्ट्राइक. हा तोच आहे का ज्याच्या पाठीमागे देखिए अनुभव, संतोषचा अनुभव पाहिला. संतोषच्या बॅट मधून विजयी फटका पाहिला आणि या संतोषने आपल्या संघाची इथे मात्र अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवलंय. कारण इथे जर हार मिळाली असती ना तर मिळून अंबाई संघ बाहेर गेला असता.